6 लाखापेक्षा अधिक मराठा मतदान, 3 लाख मुस्लिम मतदान, थोड्या अधिक प्रमाणावरती शेड्यूल कास्टचं मतदान, एवढं मतदान बजरंग बाप्पा सोनवणेच्या मागे उभे असताना पंकजाताई निवडून येतील कशा? नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. सर्वप्रथम तर तुम्हाला मी एक विनंती करू इच्छितो की प्लीज माझं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की मीडियामध्ये एक नॅरेटिव्ह सुरू आहे की बजरंग बाप्पा सोनवणे हे नक्की जिंकतील आणि पंकजाताई मुंडे यांचा पराभव होईल. मी परत याचं थोडंसं विश्लेषणच्या अधिक डीप डाईव्ह करून तुमच्यासमोर मांडू इच्छितो की कशा प्रकारे निवडणूक झालं, कोणत्या लाईनवरती निवडणूक ही लढवण्यात आली आणि त्यातून निघणारा आउटकम हे काय असू शकतं किंवा त्याचा एक अंतिम निर्णय काय असू शकतो, त्याच्याबद्दल मी बोलण्यासाठी तुमच्यासमोर उपस्थित झालो आहे. तर प्लीज हे बाकीच्या ज्या गोष्टी मी तुमच्यासमोर सांगतोय हे कोणी पर्सनली घेऊ नये. हे एक फक्त विश्लेषण आहे आणि ते विश्लेषणापुरतंच मर्यादित राहावं. सगळ्यात आधी बीड या निवडणुकीमध्ये जातीची सुरुवात करणारे, जातीच्या राजकारणाची सुरुवात करणारे शरदचंद्र पवार साहेब, ज्यांनी धनंजय मुंडेची जात काढून ह्या काय हलक्यांना आम्ही उत्तर देत नाही याची सुरुवात शरद पवारांनी केली आणि मराठा आरक्षणाचा मोर्चाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांना कळवण्यात आलं की बाबा ह्या लाईनवरती आपल्याला निवडणूक लढायची आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी ज्या प्रकारचे वक्तव्य केले की आहेतच तुम्ही किती, परत असं पाडा की येणाऱ्या 5 पिढ्या उभ्या राहता कामा नये, अशा प्रकारचे वक्तव्य जेव्हा करता तेव्हा मोठ्या प्रमाणावरती पोलरायझेशन सुरू होतं. आणि जर बजरंग बाप्पा सोनवणे यांची जर मी यांच्याबद्दल जर बोलण्याचं ठरवलं तर बजरंग बाप्पा सोनवणे यांना हे माहिती होतं की मी पराभूत होणार आहे. पण जसे जसे निवडणूक समोर गेली आणि जसं जसं त्यांनी बघितलं की जातीचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणावरती इथे सुरू झालेलं आहे, मराठा समाज हा एकवटलेला आहे, मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलांच्या मागे खूप मोठ्या प्रमाणावरती एकवटलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं ऐकण्याच्या मूडमध्ये पण आहे आणि शरद पवारसोबत फ्यूल टाकण्यासाठी किंवा जातीवादाचा भडका निर्माण करण्यासाठी आहेतच. कारण की शरद पवार हे 3.5 जिल्ह्याचे नेते का झाले हे तुम्ही याच्यावरून ठरवू शकता मित्रांनो. की माणूस 4 वेळेस मुख्यमंत्री, कृषी मंत्री, डिफेन्स मंत्री असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा एकदाही विचार ज्या माणसाच्या मनामध्ये आला नाही, तो माणूस आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सपोर्ट करतो. याच्यावरून तुम्ही हे लक्षात घ्या की त्या माणसाचं खरंच मोटिव्ह काय असू शकतं की जो स्वतः मुख्यमंत्री, स्वतः हातामध्ये पॉवर असताना, सेंटरमध्ये गव्हर्नमेंट आहे, स्टेटमध्ये गव्हर्नमेंट असताना मराठा समाजाला आरक्षणसुद्धा दिलं नाही आणि मराठा समाजाचे मोर्चे पण निघू दिले नाही. कारण की मनोज जरांगेसारखे नेते हे शरद पवार सत्तेत असताना मोर्चे काढण्याची ताकदच ठेवू शकत नाही. ही गोष्ट समजून आली आहे. ही गोष्ट खूप म्हणजे माझं नाही, खूप जणांचं असं म्हणणं आहे की हे मोर्चे तेव्हाच का निघतात जेव्हा शरद पवार साहेब हे सत्तेच्या बाहेर जातात. आता राजकारणावरती भरपूर ठिकाणी ताईंचा झालेला विरोध म्हणजे असा की ज्या गावामध्ये ताई प्रचारासाठी जायच्या त्या गावामध्ये जे मनोज जरांगे पाटलांचे किंवा शरद पवारांचे जे मराठा समर्थक होते ते असं दाखवण्याचा प्रयत्न करायचे की हा जो विरोध आहे हा मराठा समाजाचा विरोध हा पंकजाताई मुंडेंसाठी आहे. आता पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी आरक्षणाविरोधात किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं एक पण स्टेटमेंट आजपर्यंत केलेलं नाही. इवन ओबीसी मोर्चे झाले त्यामध्ये पण पंकजाताई सामील झाल्या नाही. पण त्यानंतर सुद्धा पंकजाताईबद्दल एवढा हेट्रेड का निर्माण करण्यात आला, पंकजाताई मुंडेबद्दल एवढा हेट्रेड का निर्माण करण्यात आला, तर याचे मित्रांनो काही कारणं तुमच्यासमोर सांगू इच्छितो. शरद पवार साहेब यांना हे जाणून चुकलंय की हे इलेक्शन हे त्यांचं शेवटचं इलेक्शन होऊ शकतं. हा राजनीती म्हणजे ही जी इलेक्शन आहे ही त्यांची राजनीती शेवटची निवडणूक असू शकते. याच्यानंतर ते एकतर म्हणजे त्याला म्हणतात ना मार्गदर्शन मंडळामध्ये जातील, पण कोणतं मार्गदर्शन मंडळ, कारण की त्यांचा पक्षसुद्धा आता अजितदादा पवारांकडे गेलेला आहे. तर बीजेपीनी हे जे केलं की घरात अजितदादा पवारांनाच त्यांच्या बाजूला काढून राष्ट्रवादीचं चिन्ह आणि राष्ट्रवादीचं सिम्बॉल म्हणजे राष्ट्रवादी पार्टी आणि राष्ट्रवादीचं चिन्ह अजितदादाला मिळाल्यानंतर शरद पवारांच्या मनातली जी खतखत होती ती खतखत त्यांनी जातीद्वेष तयार करून महाराष्ट्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा बीजेपी किंवा जेव्हा शिवसेना बीजेपी सरकारमध्ये येते तेव्हा मोठ्या प्रमाणावरती मोर्चे कसे काढले जातात, कशा जातीमध्ये भेदभाव केला जातो, कशा एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध उभं करण्यात येतं, याच्यामध्ये त्यांचा जो हतकंडा आहे आणि तो खरंच कमाल आहे मित्रांनो. त्यांनी आजपर्यंत जेवढी म्हणतात ना की महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहे आणि खरंच पंतप्रधान बनण्याच्या लायकीचे महाराष्ट्रातले नेते म्हणजे शरद पवार होते. पण त्यांनी स्वतःची हुशारी जी आहे ते दुसऱ्यांचे घर फोडण्यामध्ये, एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध उभं करण्यामध्ये, एका भागाला दुसऱ्या भागाविरुद्ध उभं करण्यामध्ये, कधी पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ करण्यात आलं, कधी मराठवाडा विरुद्ध विदर्भ करण्यात आलं, कधी ओबीसी विरुद्ध मराठा करण्यात आलं, कधी घरं फोडण्यात आली. याच्यामध्ये त्यांनी जो स्वतःचं सगळं नॉलेज किंवा स्वतःची जेवढी पोटेन्शियल होते ते वापरलं. त्यामुळे शरद पवार हे महाराष्ट्रातच अटकून राहिले, कधीही वरच्या लेवलपर्यंत जाऊ शकले नाही.
त्यांच्यासोबत जे काँग्रेसमधून बाहेर पडले ते 3-3 वेळेस 2-2 वेळेस मुख्यमंत्री झाले आणि आज त्यांच्या राज्यामध्ये त्यांची वेल सेटल पार्टी आहे. शरद पवार स्वतःच्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 70च्या पलीकडे कधीही सीट्स जिंकून आणू शकलेले नाही. 70-72 हा 2004 मध्ये त्यांचा शेवटचा आकडा होता जो त्यांनी जिंकला होता. त्याच्या पलीकडे ते कधीच मजल मारू शकले नाही. 56, 55, 56 पावसात भिजा की उन्हात उभे राहा, तुमच्या सीटा 56च येणार हे महाराष्ट्राने त्यांना दाखवून दिलं. कारण की हे जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू नाही. कारण की महाराष्ट्र हे पुरोगाम्यांचं महाराष्ट्र आहे, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये जातीभेद हा चालला जात नाही. पण शरद पवारांनी नेहमी जातीभेद करण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मराठा समाजाला माझी एक विनंती आहे कळकळीची की तुम्ही बघा, शरद पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव किती वेळेस घेतलं? फक्त फुले शाहू आंबेडकर म्हणतात. रायगडवर सुद्धा तुतारीचं जेव्हा त्यांनी लोकार्पण केलं किंवा तुतारी लोकांसमोर आणली, 40 वर्षानंतर शरद पवार रायगडावरती गेले होते. 40 वर्षानंतर. तर मित्रांनो, तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या. थोडंसं या गोष्टीवरती विचार करा की कशा प्रकारच्या जातीमध्ये विषची पेरणी ही हळूहळू करण्यात आली. मग त्याच्यामध्ये बी ग्रेड, सी ग्रेड अशा प्रकारच्या संस्था काढून खोटा इतिहास समोर आणून त्या इतिहासाला तोडमोडून पेश करून असे वक्तव्य करून की जे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला आठवत असेल छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा राज्यसभेची सीट राष्ट्रपती कोट्यातून मिळाली आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांना म्हणतो आपण मोमेंटो म्हणजे त्यांना शाल वगैरे दिली, तेव्हा शरद पवारांनी काय स्टेटमेंट दिलं? अरे आजकाल तर छत्रपतींना पेशवे पगडी द्यावं लागले. ह्या पूर्ण याच्यातून लक्षात येतं की किती जातीवाद महाराष्ट्रामध्ये पेरण्याचा प्रयत्न लोकांमध्ये केला जातो. तर मित्रांनो, आता लक्षात घ्या की जशा पंकजाताई प्रत्येक गावामध्ये जायच्या त्या गावामध्ये मराठा समाजांचा विरोध होणं, मराठा समाजाचे जे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. आता त्याच्यामध्ये मी सगळे खोटे म्हणत नाही, पण जे प्लांटेड लोक असतात म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी जे लोक प्लांटेड केले होते किंवा शरद पवारांनी जे लोक प्लांटेड केले होते त्या लोकांनी असं दाखवलं की हा सगळा विरोध मराठा समाजाचा आहे. असं नाही मित्रांनो. 100% मराठा समाज हा अजूनही पंकजाताईच्या विरोधात नाही किंवा अजूनही BJP किंवा कोणत्याही पार्टीच्या विरोधात नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणार, पण त्याचे मार्ग हे वेगवेगळे असू शकतात. एका समाजाचं आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला आरक्षण जर दिलं तर दोन समाजामध्ये परत तेढ निर्माण होऊ शकतो. याचं जे सोल्युशन आहे हे संविधानिक सोल्युशनच BJPला काढावं लागेल किंवा कोणतीही जे गव्हर्नमेंट आहे त्यांना काढावं लागेल. कारण की मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची जे काही प्रयत्न आहे ते फक्त हीच गव्हर्नमेंट करू शकते. शरद पवार पॉवरमध्ये आल्यानंतर ना मराठा मोर्चे निघणार, कारण की मनोज जरांगे उभे राहू शकणार नाही, दुसऱ्या मनोज जरांगे पाटलांना ते उभे राहू देणार नाही आणि त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा पण थंडावला जाईल. हे मागच्या 2.5 वर्षात आपण बघितलं आहे. तर मित्रांनो, ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन पंकजाताईंना पाडण्यासाठी प्रयत्न केले, उघड प्रयत्न केले. बजरंग बाप्पा सोनवणे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन फक्त जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहीत आहे की इथे मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज आहे. सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती काय सिंगल लार्जेस्ट कास्ट जर तिथे मेजॉरिटीमध्ये कोणती असेल तर ती मराठा समाज आहे. तर मराठा समाजाचे खूप सारे मतं, जवळपास 6-6.5 लाख मतदार तिथे राहतात. त्यानंतर त्यांना हेही कळून चुकलं, ज्या प्रकारे मोदींजींच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं मुसलमानांना आरक्षण मी आहे तोपर्यंत मिळू शकणार नाही. त्यामुळे मुसलमान समाज हा जो काही 5-3-4% BJPकडे येत असेल तो समाजसुद्धा रुष्ट झाला. मराठा प्लस मुस्लिम हे जे कॉम्बिनेशन बनलं त्याच्यावर सोनवणेंना लक्षात आलं, बजरंग बाप्पा सोनवणेंना, की आता मी जिंकू शकतो. अजून थोडंसं जातीवाद पसरवण्याची गरज आहे आणि तो जातीवाद सुरू झाला. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही एक बाजू पकडता तेव्हा दुसरी बाजू तुमची सुटलेली राहते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला फेवर करता तेव्हा त्याच्या विरोधात असणारे लोक एकवटतात. तर तसंच झालं. जे माधव कॉम्बिनेशन स्वर्गवासी गोपीनाथ मुंडेंनी बनवलं होतं, माळे, धनगर, वंजारी आणि बाकीच्या ज्या कास्ट आहेत म्हणजेच ज्यांना आपण म्हणतो बहुजन समाजाच्या कास्ट आहे, त्या लोकांना हे कळून चुकलं की बाबा ह्या गोष्टी जर हा व्यक्ती आता करतो, शरद पवार जर प्रेस कॉन्फरन्समध्ये जर कुणाची चाक काढत असेल आणि म्हणत असेल की ह्या हलक्या लोकांना मी उत्तर देत नाही, त्याचा अर्थ काय की उद्या हे आपल्यावरही येतील, उद्या हे आपल्याही जाती काढतील. हाच प्रयत्न एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने करण्यात आला आणि तो प्रयत्न केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची साथ, मनोज जरांगे पाटलांनी ज्या प्रकारे सभा घेतल्या, म्हणजे मोदींची सभा झाली त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सभा घेतली, नितीन गडकरींची सभा झाली त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सभा घेतली. तर अशा प्रकारच्या सिस्टमॅटिक मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मागे उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज हा नक्कीच बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान करून गेला. पण मराठा समाजामध्ये जे सुशिक्षित किंवा जे विचार करणारे लोक आहेत की जे ॲक्च्युली ज्यांना मराठा आरक्षण हवं आहे पण विचार करतात की बाबा काय कुणाचं बरोबर आणि कुणाचं चूक,
ह्याची ज्याला समज आहे किंवा हे जे विचार करतात अशा प्रकारची 10% का होईना 20% का होईना मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाचं मतदानसुद्धा पंकजाताईंना झालं आहे. त्यामुळं मराठा समाज हा पूर्णपणे पंकजाताईच्या विरोधात गेला हे म्हणणं काही योग्य होणार नाही. कारण की मी तुम्हाला परत एक मित्रांनो गोष्ट सांगतो, पॉलिटिक्स पर्सनल इज पॉलिटिकल. मनोज जरांगे पाटलांना मराठेच नेते मोठं होऊ देणार नाही. मनोज जरांगे पाटलांना मराठेच नेते मोठं होऊ देणार नाही. ही गुलाई लक्षात ठेवा मित्रांनो. 2024चं लोकसभा निवडणूक होऊ द्या, 1-2 पक्ष या राजकारणातून नेहमीसाठी संपतील. एक तर अजितदादांचं राजकारण संपुष्टात येईल किंवा शरद पवारांचं राजकारण संपुष्टात येईल. दुसरं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण संपुष्टात येईल किंवा एकनाथ शिंदे यांना खूप मोठा तडा भेटेल. एकनाथ शिंदे काही दिवस सर्व्हाइव्ह करतील कारण की मुख्यमंत्री आहेत. परत सेंटरमध्ये जर BJP आली लोकसभेला तर त्याचासुद्धा त्यांना फायदा भेटेल. पण अजितदादा पवार किंवा शरदचंद्र पवार यांची राजकारणाची आत्महत्या म्हणजेच राजकारणाचा शेवट हा हे 2024 म्हणजे 4 जूनची इलेक्शन ठरवेल. पण मित्रांनो, मराठा मुस्लिम हे मतदान मोठ्या प्रमाणावरती बजरंग बाप्पा सोनवणे झाल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती OBC समाज ज्या प्रकारे समोर आला आणि मोठ्या प्रमाणावरती पंकजाताई यांच्या पाठीशी उभा राहिला, त्यावरून मराठा समाजाला सोडून जे बाकीचे बहुजन समाजाचे मतदान आहे हे सगळं मतदान मिळून पण इक्वल होतं. त्यामुळे पंकजाताई ह्या जिंकतील. ज्याप्रमाणे 2019मध्ये प्रीतमताई मुंडे ह्या 3 लाखाचा लीड घेऊन जिंकल्या होत्या, तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने खूप मोठ्या प्रमाणावरती मतं घेतले होते. यावेळेस सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे. आता तो किती प्रमाणावरती वोट घेतो, किती प्रमाणावरती वोट महाविकास आघाडीचं काढतो, यावर ते ठरेल की जिंकण्याची मार्जिन ही किती मोठ्या प्रमाणावरती राहील. पण ज्या प्रकारचे लोकांचे फीडबॅक येतात, तुम्हीच फीडबॅक देणारे आहात मित्रांनो. म्हणजे असं नाही की बघा एक पॉलिटिकल विश्लेषक किंवा मी पॉलिटिक्सवर बोलतो याचा अर्थ असा नाही की मी प्रत्येक जागी जाईल, प्रत्येक जागी सर्वे करू शकेल, असं कुणाला पॉसिबल नसतं. 545 मतदारसंघ आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रामध्ये गावागावाचं राजकारण बदललेलं असतं. तर माणूस एका तालुक्यात जाईल, जिल्ह्यात जाईल, त्याच्या पलीकडे माणूस कुठेही जाऊ शकत नाही. तर फक्त ॲनालिसिस, मागचा डेटा काय सांगतो आणि हवा कुणीकडे वाहत आहे. परत नरेंद्र मोदींची जी पॉप्युलॅरिटी लोकांच्या मनामध्ये आहे, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे, जे गरीब लोकांसाठी काम केलं आहे, ते राशन असो, राम असो की अजून असो, म्हणजे हेल्थ कार्ड असेल, PM किसान योजना असेल. आता भरपूर लोकांचं म्हणणं आहे शेतकरी. मित्रांनो, शेतकरी हा असा मुद्दा आहे की शेतकरी जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत देश समोर जाणार नाही. ही गोष्ट तेवढीच नक्की खरी. पण शेतकऱ्यांना म्हणजेच उत्पादकांना आणि जे कन्झ्युम करतात, कन्झ्युमर प्लस प्रोडक्शन जे करतात, त्या दोघांनाही सायमल्टेनियसली खुश ठेवणं हे खूप कसरतीची बाजू असते मित्रांनो. काही ठिकाणी गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात, मॅनेज कराव्या लागतात. याबद्दल मी कधी नंतर बोलेल. पण येणाऱ्या 4 जूनला पंकजा गोपीनाथ मुंडे ह्या विजयी झालेल्या तुम्हाला दिसतील. हे जातीपातीचं राजकारण, जातीचं विष पसरवण्याचं राजकारण जे मनोज जरांगे पाटलांनी आणि शरद पवारांनी ह्या दोघांनी मिळून केलेलं आहे, त्याचा परिणाम हा 4 जूनला दिसेल. तर पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि धनंजय मुंडे यांची जी जोडी जमली आहे, ही जोडी नक्कीच पंकजाताईंना विजय करतील. आणि 4 जूनला हे कळेलच मित्रांनो. तेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या आणि सांगा की माझं ॲनालिसिस जे होतं ते खरं होतं की चुकलं. जर खरं असेल तर तुम्ही अप्रिशिएट करा, जर चुकलं तर मी तुमच्यासमोरील माफी मागेल. पण धिस इज इट मित्रांनो, की पंकजा गोपीनाथ मुंडे ह्या खूप मोठ्या मार्जिनने नाही पण कमी मार्जिनने का होईना, जे 30,000ची 40,000ची मार्जिन असेल पण त्या जिंकतील. एवढं बोलून मी थांबतो. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.